वंदे मातरम, वंदे गो मातरम, वंदे गो मातरम। भारत माता की जय, जय श्री राम। जय श्री राम। कायदे कुछ काम नहीं आते, अपन पकड़ते टाइम कुछ होगा तो अपने ऊपर कार्रवाई करने में सबसे सक्षम होगी। आज काय निवेदन काय दिलेले? आज विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते यांनी काल जो मला बातमी आली होती की DPTCच्या बैठकीमध्ये जालना शहरामध्ये एक मोठा कत्तलखाना उघडणार अशी एक बातमी आम्हाला आली, समजली। समाजामार्फत सगळ्यांनी आम्हाला याबाबत विचारणा केली, तर त्याचा विरोध म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्या विरोधात निवेदन देण्याकरता सगळे कार्यकर्ते जमलो होतो। तर ह्याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज व्यवस्थित शांतपणे चर्चा झाली व त्यांनी आम्हाला असं कळवलं की असा कोणताही निर्णय DPTCच्या बैठकीमध्ये झालेला नाही। अशी व्यवस्थित चर्चा करून आम्हाला आमचं समाधान केलं। आणि दुसरा जो विषय आहे, या जालना शहरामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत आहे आणि आमचे बजरंग दलचे कार्यकर्ते ह्या जीवावर खेळून ह्या सर्व गायीची गोवंशाची आम्ही रक्षण करतो आणि पोलीस स्टेशनला ह्याच्या संदर्भात कारवाया करतो, पण त्यावेळी पण कडक कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत नाही। याबाबत देखील आम्ही आमचा जो अडचणी आहेत ह्या जिल्हाधिकाऱ्यांपुढं सांगितल्या आणि ह्या अडचणी पुढं येणार नाहीत असं आम्हाला आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। काय नाव आपलं? मी ॲडव्होकेट अतुल उपाध्ये, जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद जालना। आज काय निवेदन दिले आपण? निवेदन असं दिलं की एक सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे आम्हाला अशी माहिती मिळाली की आमच्या जालन्याच्या पालकमंत्री यांनी अशी एक घोषणा केली की जालना शहरामध्ये स्लॉटर हाऊस किंवा बीफ स्टोरेज करता काहीतरी नियोजन असं करण्याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली। आणि ही एक गोष्ट जी खूप रोष आणण्यासारखी असल्यामुळे आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना जर असं काही होत असेल स्लॉटर हाऊस वगैरेचं तर ते रद्द करण्यात यावे असं निवेदन दिलं। आणि मला एक गोष्ट आमच्या पालकमंत्री मॅडमला अशी सांगायची तुमच्या माध्यमातून की मॅडम, जर स्लॉटर हाऊस इथं कत्तलखाना सुरू केला तर त्याला पाण्याची खूप गरज असते। जालन्याला जर तुम्हाला काही सुरुवात करायची असेल ती पाण्यापासून करा। आमच्या जालना शहराला पाणीच नाही आहे, एक महिना 15-15 दिवसाला पाणी येत असतं। तुम्हाला जर जास्तीच काळजी असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले आम्हाला पाणी द्या आणि स्लॉटर हाऊसला लाखो लिटर पाणी लागत असतं याची तुम्ही माहिती घ्या। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक अशा पक्षासोबत जोडलेले आहात ज्याला प्राणीप्रेमी म्हणू शकतो, अशा पक्षासोबत तुम्ही जुडलेले असताना तुम्ही तर जालना शहरामध्ये पाण्यामुळे शेकडो पशु पक्षी जंगलामध्ये मरत आहेत। आम्ही आणि आमच्यासारख्या काही संघटना जंगलामध्ये आम्ही पाण्याची हौद ठेवतो उन्हाळ्यामध्ये आणि त्या मुक्या प्राण्यांची, त्याच्यामध्ये मोर असतील, नीलगाई असतील, हरण असतील, यांची पाण्याची व्यवस्था आम्ही करतो। मॅडम, तुम्ही जरा दया करा, माणसाला भलेही पाणी देऊ नका पण जंगलामध्ये तुम्ही पाण्याची व्यवस्था करा असं मला वाटतं। तुम्ही जालन्याचे पालकमंत्री आहात आणि जर तुम्ही आमच्याकरता एवढी मेहरबानी केली तर खूप बरं होईल। आणि स्लॉटर हाऊससारखा जर विषय तुम्ही यापुढे कराल तर इथे जमलेले सर्व धर्म, सर्व पक्षीय, सर्व संघटनांची जे आम्ही लोक आहोत, आम्ही तीव्र आंदोलन इथे छेडू आणि हा प्रकल्प कुठल्याही प्रकारे आम्ही जालना शहरात होऊ देणार नाही यावर आम्ही ठाम आहोत। काय नाव आपलं? माझं नाव जगदीश गौड, बागेश्वर धाम सेवा समिती जालना जिल्हा प्रमुख। मला सांग काय आज निवेदन दिले? जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, जालना ही
पावन धर्मीय पावन प्रेमी अहिंसेचे प्रेमी पुजारक असलेल्या जैन धर्मियाची जैन लोकांची ही पावनभूमी आहे. परंतु या ठिकाणी जे आत्ता पालकमंत्र्यांनी एक बैठकीमध्ये जी घोषणा केलेली आहे की इथं शेळी मेंढीचं स्लॉटर हाऊस करणार आहे, इथून एक्सपोर्ट इम्पोर्ट करणार आहे. तर जे की आपल्याला जसं माहिती आहे की आपण जैन धर्मीय व हिंदू धर्मीय हे अहिंसेचे पुजारक असतो. परंतु जर आपली स्लॉटर हाऊसची निर्मिती झाली तर इथं नेहमी रोजच्या रोज इथं शेकडो जनावरांची कत्तल होईल. तर आम्हाला अशी मागणी होती की इथं जे स्लॉटर हाऊस आहे त्याची निर्मिती होऊ नये. आणि काही गैरसमज निर्माण झालेला होता पूर्ण हिंदू बांधवामध्ये की जसे की इथं गोवंशाची कत्तल वगैरे होणार आहे. परंतु आमचं जर कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट क्लिअर केलेली आहे की अशा प्रकारचे कुठलंही इथं कार्य होणार नाही. आपण तर नेहमी गोवंशाचे रक्षण करत असता, वारंवार आपण काही गाड्या पकडता, काही जे गोवंश कत्तलीसाठी जात असतं त्याला तुम्ही निर्बंध करता, थांबवता. याबद्दल तुमचं काय म्हणणं? जसे की आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गौरक्ष हा आपला जीवाची पर्वा न करता रस्त्यावर दिवस रात्र ह्या गो तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवावर बेतती आणि खूप वेळेला असंही होतं की गौ तस्करांकडून आपल्या गौरक्षकांवर मारहाणसुद्धा होत असते. मागच्या महिन्याभरामध्ये जवळपास 4 ते 5 घटना घडलेल्या आहेत. परंतु होतं काय, आपण गोवंशाची गाडी पकडतो, पोलिसांच्या स्वाधीन करतो, परंतु ती गाडी 6 ते 7 दिवसामध्ये ती गाडी सुटून जात आहे. तर मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की जर तुमचं गोमातेला राज्यमाता घोषित केलेले असूनसुद्धा आणि गोरक्षकांनी जीवावर बेतून जरी गाडी पकडून तुमच्या हवाली करत आहे, परंतु जर तुम्ही गाया जर सोडूनच देणार असेल तर आमच्या गाया पकडून गोवंश तस्करी थांबून फायदा काय? जर तुमचं अशी अपेक्षा असेल की एखाद्या गौरक्षकास जीव जावा आणि आम्ही जसं इथं संख्येमध्ये जमलो आहे तसं हजारोच्या संख्येमध्ये येऊन तुमच्याकडे मोर्चा काढावा अशी अपेक्षा असेल तर तसंही सांगा. परंतु माझी प्रशासनाला मान्य न्याय देवतांना अशी विनंती आहे की जे काही तस्करी होत आहे आणि वारंवार तस्करी करतायत जी गाडी आणि जे गो तस्कर ज्यांच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना हद्दपारीची कारवाई करण्यात यावी व ज्या गाड्यांवर वारंवार कारवाई होत आहे त्या गाड्यांना RTO मार्फत त्यांचं वाहन परवाना रद्द करण्यात यावा. काय नाव तुमचं? माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले, प्रांत गौरक्षा प्रमुख, बजरंग दल.